मित्रमैत्रिणींनो नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी 2025 या परीक्षेचा अंतिम उत्तरसूची ही दिनांक 12 जानेवारी 2025ला प्रकाशित करण्यात आलेली आहे. मात्र या अंतिम उत्तरसूचीमध्ये एक शुद्धीपत्रक काढून झालेली चूक ही उमेदवारांच्या लक्षात आणून देण्यासाठी हे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. तर या शुद्धीपत्रकामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या सेटमधील कोणत्या प्रश्नाचे उत्तर हे चुकीने प्रिंट झालेले आहे आणि त्याऐवजी कोणते उत्तर त्यामध्ये बरोबर मानले जाणार आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक करण्यासोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर बघूया, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दिनांक 27/12/2025 अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक 19/12/2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि अंतिम उत्तरसूचीमध्ये मुद्रण दोष म्हणजेच प्रिंटिंग मिस्टेकमुळे पेपर क्रमांक 2 मधील वैकल्पिक विषय गणित व विज्ञान सर्व माध्यम संच डी मधील प्रश्न क्रमांक 107चे 1 ऐवजी 2 हे उत्तर वाचण्यात यावे. बघा, प्रश्न क्रमांक 107चे उत्तर 1 नसून ते उत्तर क्रमांक 2 असे वाचण्यात यावे याची सर्व संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. या पद्धतीचं एक प्रसिद्धी पत्रक किंवा शुद्धीपत्रक दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या सहीनिशी काढण्यात आलेला आहे. म्हणजेच गणित आणि विज्ञान सर्व माध्यमांच्या संच डी मधील प्रश्न क्रमांक 107 जे आहे त्याचं उत्तर हे उत्तर क्रमांक 1 नसून त्याचं क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे असे यामध्ये समजण्यात यावे. यानुसार अनेक उमेदवारांना कदाचित एका मार्काने ज्यांचा निसटता एकंदरीत हा पेपर राहिलेला असेल त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळेच या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त अशा विद्यार्थ्यांना शेअर करावं ज्यांची अंतिम उत्तरसूचीमध्ये किंवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षामध्ये एका मार्कांनी टी हुकलेली असेल. तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे टीईटीचे सर्व विषयांचे जर आपल्याला आवश्यक आणि येणारे प्रश्न जर बघायचे असतील तर त्यांच्या व्हिडिओज यांची जी प्लेलिस्ट आहे यांची प्लेलिस्ट टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर मी आपल्या आता रजा घेतो. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.